हे RSS वाले जे संचलन करतात रस्त्यावरून त्याला का बरं परवानगी देता? त्यांचं जे शस्त्रपूजन चालतं त्या शस्त्रपूजनामध्ये दसऱ्याच्या दिवशी वेगवेगळ्या शस्त्रांची पूजा करतात. अगदी मॉडर्न असॉल्ट रायफल्स पर्यंतची पूजा केली जाते. त्या सर्व शस्त्रांची लायसन्स कोणाच्या नावावर आहे? पहिली गोष्ट, यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला, यांनी संविधानाला विरोध केला, यांनी लोकशाहीला विरोध केला, यांनी तिरंग्याला विरोध केला. या देशाचं बनत असलेलं संविधान हे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या संविधानाचं कॉपी पेस्ट केल्यासारखं उदाहरण वाटतं. यात ओरिजिनल इंडियन असं काहीच नाही. आणि मनुस्मृती हे जगातलं पहिलं संविधान होतं. ज्या मनुस्मृतीने या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आणली, महिलांना गुलामापेक्षा सुद्धा वाईट स्थान दिलं आणि ब्राह्मणांना सर्व अधिकार आणि क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जणू काही त्यांचे गुलाम, त्यांच्या संपत्तीसह त्यांच्या बायकांपर्यंतचे सर्व अधिकार ब्राह्मणांकडे, हे त्या मनुस्मृतीने आणलं. त्या मनुस्मृतीचा पुरस्कार हा पप्पू गोळवलकर करत होता. नमस्कार, मी निरंजन. काल मला एका गोष्टीचा खूप आनंद झाला, अगदी मनापासून आनंद झाला आणि त्याबद्दल खरं तर वंचित बहुजन आघाडीचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. वंचित बहुजन आघाडीतर्फे काल औरंगाबादमध्ये, आता या येड्यांनी नाव बदललं त्या शहराचं, छत्रपती संभाजीनगर असं केलं, पण अहमदाबादचं जोपर्यंत नाव बदलत नाहीत गुजरातमधल्या, तोपर्यंत मी औरंगाबादला औरंगाबादच म्हणणार. तर त्यांनी काल औरंगाबादमध्ये RSSच्या विरोधामध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की मोर्चामध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते. महिला होत्या, लहान मुलं होती, विद्यार्थी होते, ज्येष्ठ नागरिक होते, सगळेजण RSSच्या विरोधामध्ये रस्त्यावरून घोषणा देत दुमदमून टाकलं त्यांनी त्यांच्या घोषणांच्या आवाजाने, आणि त्याचा अत्यंत स्वागत केलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा मला तर असं समजत होतं की त्यांनी परवानगी मागितली, त्या परवानगी नाकार. त्या हत्यारांचे परवाने आहेत का आणि ते कोणाच्या नावावरची हत्यार आहेत? माझी या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीला आणि लोकशाही मानणाऱ्या, संविधान मानणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला विनंती आहे की तुमच्या ठिकाणी जर असं शस्त्रपूजन झालं असेल, त्याच्या बातम्या जर आल्या असतील तर त्या बातम्या काढा आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज करा की या शस्त्रांचे परवानाधारक कोण, या हत्यारांचे परवानाधारक कोण. हे फालतूपणा हा बंदच झाला पाहिजे. आणि औरंगाबादमध्ये जो प्रकार घडला होता की शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाहेर हे RSSचे काही लोक एक टेबल बिबल टाकून तिथं बसले होते आणि तिथं RSS मध्ये नोंदणी करून घेत होते. म्हणजे हा इतका हास्यास्पद प्रकार आहे. पहिल्यांदा मला एक सांगा, RSS काय आहे? RSS ही संघटना भारतामध्ये कुठेही नोंदणीकृत नाही, कुठेही नोंदणीकृत नाही. ती कुठल्या प्रकारची संघटना आहे? ते असं म्हणतात की ती सांस्कृतिक संघटना आहे, पण सांस्कृतिक ते काय करताना दिसतात? काहीही नाही. ते फक्त द्वेष पसरवताना दिसतात, जाती जाती, धर्माधर्मात हा प्रचंड मोठा द्वेष पसरवताना दिसतात. ती मानवी हक्काची संघटना आहे का? नाही. ती वुमन्स एम्पॉवरमेंट, महिलांच्या सक्षमीकरणामध्ये काम करणारी आहे का? नाही. त्यांच्याकडे तर महिलांना प्रवेशच नाही RSS मध्ये. ती लहान मुलांसाठी काही कल्याणकारी काम करणारी आहे का? चाइल्ड वेलफेअर नाही. लहानपणी बलात्कार केला म्हणून आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये केरळमधल्या एका मुलाने आत्महत्या केली RSS वाल्यांनी. ती पर्यावरणाचं रक्षण करणारी संघटना आहे का? नाही. ती शेती किंवा शेतीच्या बद्दल संशोधन वगैरे काही करणारी, शेतकऱ्यांसाठी भांडणारी म्हणून संघटना आहे का? नाही. ती स्पेस रिसर्च करणारी संघटना आहे का? नाही. ती राजकीय संघटना आहे का? नाही. ती सामाजिक संघटना आहे का? नाही. ती थिएटरमध्ये काही काम करणारी, प्रशिक्षण देणारी वगैरे अशी काही संघटना आहे का? नाही. ती अभिनयाचं प्रशिक्षण, दिग्दर्शनाचं प्रशिक्षण, संगीताचं प्रशिक्षण असं काही देते का? काही करत नाही. ती आर्थिक बाबींवरती, इकॉनॉमीबद्दल किंवा फायनान्शियल गोष्टींबद्दल काही काम करणारी संघटना आहे का? नाही. ती धार्मिक संघटना आहे का?
तर ती हिंदू धर्मासाठी म्हणून स्थापन केलेली संघटना आहे. ती काय तमाशाचा वर्ग वगैरे आहे का? तशी पण त्याची नोंदणी केलेली नाही. ती काही फोक आर्ट वगैरे याच्यामध्ये काम करणारी संघटना म्हणून नोंदणी केली आहे का? तशी पण त्यांची नाही. ती काही ट्रस्ट आहे का एखादा? तसाही तो नोंदवलेला नाही. ती काही दान धर्म करणारी संघटना आहे का? तसंही नाही. मग ती आहे काय? कुठल्याही कॅटेगरीमध्ये ही नोंदणी केलेली संघटना नाही. मग संघटनाच जर नोंदणी केलेली नाही तर मग ती एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाहेर टेबल टाकून सदस्यांची नोंदणी कशात करत होती? संघटनाच जर नोंदणी केलेली नाहीये तर लोकांची नोंदणी काय म्हणून करताय? त्याचं रजिस्टर कोणी चेक करतं का? त्याचं ऑडिट होतं का? त्याचे बँकेत खातं आहे का? यातलं काहीही नाही. त्यामुळे ही एक अत्यंत बेकायदेशीर आणि धोकादायक संघटना आहे. देशासाठी धोकादायक संघटना आहे हे ठामपणे म्हणतो. कारण नोंदणीकृत नसताना, सरकारच्या कुठल्याही ऑडिट करणाऱ्या यंत्रणेच्या निगराणीमध्ये नसताना सुद्धा ती शस्त्रांचं पूजन करते, हत्यारांची पूजा करते, ती हत्यारांचं प्रशिक्षण देते. याचे शेकडो पुरावे आहेत. त्यामुळे ती देशासाठी धोकादायक संघटना आहे. विकिपीडियावर शोधून पहा RSS बद्दल काय म्हटलेलं आहे. त्यामुळे ही अशी संघटना ही काहीही नाही. बरं, दुसरं, त्यांच्या आता 100 झाली, त्यांनी बरंच बडबड त्याच्यावरून सुरू केली की राष्ट्र निर्माण केलं. मला जेन्युइनली काही गोष्टी या निमित्ताने सर्वांना सांगायच्या आहेत आणि माझी विनंती आहे की हा एपिसोड पूर्ण बघा, संपूर्ण एपिसोड बघा, तो संग्रह करून ठेवा, त्याच्या क्लिप्स करा हव्या असतील तर, आणि जिथं जिथं वापरता येईल तिथं तिथं वापरा. पहिली गोष्ट, यांनी स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला, याचे पुरावे उपलब्ध आहेत. 42च्या चले जाव आंदोलनामध्ये सहभाग घेऊ नका असा लेखी आदेश पप्पू वळवलकरांनी काढला होता. लेखी आदेश. 42च्या चले जाव आंदोलनामध्ये सामील झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देण्याचं खबरी म्हणून काम या लोकांनी केलं. याचेही लिखित पुरावे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर यांनी इंग्रजांना अशा प्रकारे मदत केली. नंतर हे लोकशाहीला विरोध करणारे होते. पप्पू वळवलकरांनी उघड उघड हिटलरचं समर्थन केलं होतं आणि हिटलरचं समर्थन करताना त्यांचं ते बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक आहे, माझ्याकडे ती ओरिजिनल कॉपी आहे. त्या बंच ऑफ थॉट्समध्ये त्यांनी हिटलरचं कौतुक करताना असं म्हटलेलं आहे की हे भारतासाठी एक अनुकरणीय असं उदाहरण आहे की त्या हिटलरनी ज्या पद्धतीने त्याच्या देशातल्या ज्यूजला हाकलून दिलं, हाऊ टू पर्ज मायनॉरिटीज असा शब्द वापरलेला आहे त्यांनी. पर्ज हा शब्द जनरली किड्या मकोड्यांसाठी वापरला जातो. या देशातल्या अल्पसंख्याकांसाठी पप्पू वळवलकरांनी हा शब्द वापरला होता. त्याच्यानंतर हे यांनी संविधानाला विरोध केला, यांनी लोकशाहीला विरोध केला, यांनी तिरंग्याला विरोध केला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. 14 ऑगस्ट 1947च्या ऑब्झर्व्हरच्या अग्रलेखामध्ये त्यांनी असं म्हटलं की नियतीच्या मेहरबानीने ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता येणार आहे ते आपल्या हातात तिरंगा देऊ पाहतील, पण तो आपला राष्ट्रध्वज कधीही नसेल, कारण 3 रंगांनी एकत्र येणं हेच अशुभ आहे. त्यामुळे हा आपला हिंदूंचा ध्वज असूच शकत नाही. हिंदूंचा ध्वज फक्त भगवा असू शकतो. हे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात लिहिलं 14 ऑगस्ट 1947ला. तो अंकही आहे माझ्याजवळ. यांनी तिरंग्याला विरोध केला आणि इतका निर्लज्ज बेशरमपणा केला ते पॅराग्राफ लिहिताना की नियतीच्या मेहरबानीमुळे ज्यांच्या हातात देशाची सत्ता येते, नियतीच्या मेहरबानीमुळे या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनासाठी ज्यांनी त्यांचं रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी त्याग केला, त्यांना देशाची सत्ता मिळाली. आणि 1946 साली या देशामध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना बहुमतानी ते निवडून आलेले होते. नियतीच्या मेहरबानीने त्यांना सत्ता नाही मिळाली. ते 46 सालीच या देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे निवडून दिलं गेलेलं होतं. पण
लिहिण्यामधला जो नालायकपणा आहे पहिल्या पॅराग्राफमध्ये आलेला आहे संघाच्या. त्यानंतर त्यांनी संविधानाला विरोध केला. संविधानाला विरोध करत असताना 1949ला पुन्हा पप्पू गोळवलकरनी लिहिलं की मनुस्मृती हाच या देशाचं संविधान असू शकतं आणि या देशाचं बनत असलेलं संविधान हे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या संविधानाचं कॉपी पेस्ट केल्यासारखं उदाहरण वाटतंय. यात ओरिजिनल इंडियन असं काहीच नाही आणि मनुस्मृती हे जगातलं पहिलं संविधान होतं. ज्या मनुस्मृतीने या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आणली, महिलांना गुलामापेक्षा सुद्धा वाईट स्थान दिलं आणि ब्राह्मणांना सर्व अधिकार आणि क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जणू काही त्यांचे गुलाम, त्यांच्या संपत्तीसह त्यांच्या बायकांपर्यंतचे सर्व अधिकार ब्राह्मणांकडे, हे त्या मनुस्मृतीने आणलं. त्या मनुस्मृतीचा पुरस्कार हा पप्पू गोळवलकर करत होता त्यावेळेला. हे संविधानाच्या विरोधात होते. त्याच्यानंतर अगदी आत्ता सुद्धा यांनी संविधानातल्या सोशलिस्ट आणि सेक्युलर या दोन शब्दांना आक्षेप घेतला. त्यांना मान्य नाही आहे या देशात समाजवाद. त्याही वेळेला त्यांनी इक्वॅलिटीला विरोध केला, समानतेला विरोध केला. या देशामध्ये प्रत्येक नागरिक जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत सर्व भेदभाव सोडून हा समान आहे. ही इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल जे संविधानाने आणून दिलं ते यांना मान्य नव्हतं. यांना हिंदू कोड बिलाला विरोध केला कारण हिंदू कोड बिलामार्फत हिंदूंच्या महिलांना अधिकार दिले जाणार होते बरोबरीचे. म्हणजे ते शिक्षणाच्या हक्कापासून संपत्तीतल्या वाट्यापर्यंत, वारसा हक्कापर्यंत, त्या घटस्फोटाच्या अधिकारापर्यंत हे सर्व अधिकार या हिंदू कोड बिल मार्फत मिळणार होते. याला RSSनी विरोध केला होता, हे लक्षात ठेवा. आणि एक अतिशय वाईट पोस्टर त्या काळामध्ये कार्टून काढलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर या देशातल्या निवडणुकांमध्ये म्हणजे ॲडल्ट फ्रँचाईज ज्याला आपण म्हणतो, प्रौढ मतदान, या गोष्टीलाही RSSनी विरोध केला. त्यांना 25 वर्षाचा पुरुष जो पदवीधर आहे तेवढ्यांनाच मतदानाचा अधिकार मिळावा अशी त्यांची इच्छा होती. लक्षात घ्या, 25 वर्षाचा पुरुष जो पदवीधर आहे. 47 साली हे 10 दिवस स्वतंत्र झाला त्यावेळेला साक्षरतेचं प्रमाण होतं 11%. साक्षरता 11% होती. त्यातले पदवीधर किती टक्के असणार आहेत आणि ते पदवीधर कुठल्या जातीचे, समाजाचे असणार होते, तेवढ्यांनाच मतदानाचा अधिकार, बाकीच्यांना नाही, असं RSSचं म्हणणं होतं. आणि ह्या देशातलं संविधान आणि या देशातली मतदार यादी ही जगातलं पहिलं असं आहे की जे जेंडर न्यूट्रल आहे, जे रेस न्यूट्रल आहे. इथल्या या देशातल्या महिलांना, या देशातल्या अल्पसंख्याकांना, या देशातल्या तृतीयपंथीयांना, या देशातल्या आदिवासींना कुठल्याही प्रकारचं आंदोलन करावं लागलं नाही मतदानाच्या अधिकारासाठी किंवा नागरिक म्हणून असलेल्या अधिकारांसाठी. कुठल्या का धर्माचे, जातीचे, रंगाचे, भाषेचे असो, सर्वांना पहिल्या दिवसापासून हे अधिकार मिळाले. जगातलं पहिली मतदार यादी, जगातलं पहिलं संविधान. या प्रौढ मतदानाला सुद्धा RSSचा विरोध होता. देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी आणलेल्या पंचवार्षिक योजनांना यांचा विरोध, प्लॅनिंग कमिशनला यांचा विरोध, त्याच्यानंतर पंचशील हे तत्व जे त्यांनी अवलंबलं होतं, जे पंचशील हे तत्व बुद्धांनी सांगितलेलं, पंचशील या तत्वाला त्यांचा विरोध. नंतर अलिप्त राष्ट्रांची जी चळवळ उभारली, नॉन अलाइन्ड मूव्हमेंट, त्याला सुद्धा यांचा विरोध. यांचं म्हणणं होतं अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसावं आणि कम्युनिस्ट रशियाबरोबर भारताचे संबंध असू नयेत. या बंच ऑफ थॉट्समध्येच त्यांनी लिहिलं पप्पू गोळवलकरनी की हिंदूंचे सर्वात मोठे शत्रू या देशातले कोण असतील तर ते मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट, हे त्यात त्यांनी सांगून ठेवलेलं होतं. तर यांनी नॉन अलाइन्ड मूव्हमेंटला विरोध केला. नेहरूंनी सुरू केलेल्या स्पेस रिसर्च आणि न्यूक्लिअर रिसर्च या दोन्हीही गोष्टींना विरोध केला.
पंचवार्षिकचं सांगितलंच. नेहरूंचा कालावधी संपला, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, मध्ये लालबहादूर शास्त्री झाले पण लवकरच तेही गेले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर बँकांच्या राष्ट्रीयकरणाला विरोध झाला. खाजगी बँका होत्या, खाजगी बँकांमध्ये त्यावेळेला मिनिमम बॅलन्स प्रकार होता. कर्ज कोणाला द्यायचं ते खाजगी बँकेचा जो कोण माणूस असेल तो ठरवायचा, द्यायचं का नाही द्यायचं. हे बँक राष्ट्रीयकरण केल्यामुळे, नॅशनलायझेशन केल्यामुळे या देशातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा कर्ज मिळू लागलं. मला नाशिकमधली अशी उदाहरणं माहिती आहेत. हॉकर्स होते ते आज कारखानदार बनले, उद्योगपती बनले. हॉकर्स असलेले रस्त्यावरचे, त्या बँक राष्ट्रीयकरणामुळे. त्याच्यानंतर संस्थानिकांचे तनखे रद्द केले. यालाही भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यावेळेचा जनसंघ आणि RSS यांचा विरोध होता. त्यानंतर इंदिरा गांधींच्याच काळामध्ये सॅटेलाइट लॉन्च झाला. त्याची चेष्टा आणि टिंगल केली यांनी. पण म्हणजे इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रम आणला. 20 कलमी कार्यक्रम हेच न्याय देणारा होता. या देशातल्या दलितांना, या देशातल्या अल्पसंख्याकांना, या देशातल्या आदिवासींना, या देशातल्या महिलांना हक्क आणि अधिकार देणारा होता. त्याला यांनी विरोध केला. त्या काळात कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, आंतरजातीय विवाह हा पंचकलमी कार्यक्रम होता. यालाही RSS आणि त्यावेळच्या जनसंघाने, नंतर भाजपनी हा विरोध केला. नंतर मोरारजी देसाईंचं सरकार आलं. यांच्या पाठिंब्यावर म्हणजे पाठिंबा कसला हे त्याच्यामध्ये मिक्सच झालेले होते. त्या जनता पक्षात विलीन झालेले होते. ज्या जनता पक्षामध्ये हे संघावाले विलीन झाले होते त्या जनता पक्षाच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखाला, जनरल झियांना, त्यावेळेला भारताचे पाकिस्तानमध्ये असलेल्या सगळ्या गुप्तहेरांची यादीच देऊन टाकली आणि पाकिस्तानचे न्यूक्लिअर रिएक्टरचे काम कुठे सुरू झालेले आहे याची आम्हाला माहिती आहे हे पण त्यांना कळवलं. त्यावेळेला काही हजार भारताचे पाकिस्तानातले गुप्तहेर हे पकडले आणि मारले गेले. यांच्याच समवेत सरकार असताना पाकिस्तानचे जे युद्धकैदी पकडले होते 71 साली, ते वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर 78 साली सोडून दिले गेले आणि त्यांचा खर्च माफ केला गेला. सोडून दिले गेले म्हणजे सोडल्यानंतर त्यांचा जो खर्च वसूल करायचा होता तो खर्च माफ केला गेला. हा सगळा प्रकार झाला. पुन्हा इंदिरा गांधींचं सरकार आलं. खलिस्तानची चळवळ खूप वाढली होती. त्या ऑपरेशन ब्लू स्टारवरती जो श्वेतपत्रिका भारत सरकारने प्रसिद्ध केली त्याच्यावरती मी एक वेगळा भाग करेनच. पण ऑपरेशन ब्लू स्टारला सुद्धा यांनी विरोध केला. स्वतः वाजपेयी आणि अडवाणींनी विरोध केला. त्यानंतर इंदिरा गांधींचा खून झाला. पुण्यामध्ये जनरल अरुणकुमार वैद्यांचा खून झाला. हा खून करणारे जे खुनी होते म्हणजे इंदिराजींचा खून करणारे सतवंत सिंग आणि बियान सिंग आणि जनरल अरुणकुमार वैद्यांचा खून करणारे जिंदा आणि सुखा, या दोन्हीही खलिस्तानी अतिरेक्यांचं वकीलपत्र यांच्याच राम जेठमलानींनी घेतलं, जो यांचा नंतर कायदा मंत्री बनला, संघाचाच. राजीव गांधींचं सरकार आलं. राजीव गांधींच्या सरकारमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी वगैरे बोलायला त्यांनी सुरुवात केली. यांनी त्याची टिंगल केली. यांनी पहिल्यांदा पंडित नेहरूंची टिंगल केली, शांतिका कबूतर, कारण ते शांततेची भाषा करायचे. मग इंदिरा गांधींची टिंगल केली गुंगी गुडिया म्हणून. नंतर राजीव गांधींची टिंगल करायला सुरुवात केली उडद खटोला, कारण ते पायलट होते म्हणून यांची टिंगल केली. राजीव गांधींनी या देशामध्ये टेलिकॉम रेव्होल्युशन आणलं सॅम पित्रोदांच्या मदतीने. त्या टेलिकॉम रेव्होल्युशनला यांनी विरोध केला. त्यानंतर कम्प्युटरायझेशन आणलं, त्यावेळेला यांनी त्याचे विरोध केला, टिंगल टवाळी केली. इतकंच नाही, बैलगाडी घेऊन वाजपेयी संसदेवरती मोर्चा घेऊन गेले होते कम्प्युटरायझेशनच्या विरोधात. आज त्याची फळं हा देश चाखतोय आणि ज्यांना या कम्प्युटरायझेशनचा फायदा झाला ते सगळे नालायक कृतज्ञ झाले, मेजॉरिटी. नंतर भारताचा पहिला सुपर कम्प्युटर बनला. या भारताचा पहिल्या सुपर कम्प्युटरची सुद्धा टिंगल टवाळी केली की भारताला याची काय गरज आहे, कशासाठी हे करणं चाललेलं आहे. तो नागपूरमध्ये एक बसतो, संघाचा मूर्ख दिदे असं म्हणतात त्याला, तो या सिडॅकची टिंगल करत होता. या सुपर कम्प्युटर परम जो बनवला त्याची टिंगल केली. कॉम्प्युटर काय लोकांना पोळ्या देणार आहे का, अशी कार्टून त्यावेळेला काढली जात होती. राजीव गांधींनी पंचायत राज आणलं. या देशातल्या ग्रामपंचायतींना सर्व अधिकार दिले. त्यांच्या गावाचा विकास कसा व्हावा हे ठरवण्याचे सर्व अधिकार पंचायत राज मार्फत पंचायतीला दिले.
घटनादुरुस्ती त्यावेळेला त्याच्यात केली होती. त्यानंतर महिलांना स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं, राजीव गांधींनी दिलं, त्यालाही यांनी विरोध केला. त्यानंतर राजीव गांधींचं सरकार गेलं, तो बोफोर्सच्या नावाने यांनी सगळा खोटा अपप्रचार देशभर केला, बदनामी केली राजीव गांधींची. म्हणजे पुन्हा व्ही.पी. सिंगांचं सरकार आलं यांच्याच पाठिंब्यावरती. व्ही.पी. सिंगांनी मंडल आयोग आणला, ओबीसींना आरक्षण द्यावं म्हणून त्या जाहीर केला. म्हणजे यांनी मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी, ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी मंडल आयोगाला विरोध केला. राजीव मल्होत्रा सारख्या यांच्याच विद्यार्थ्यांनी दिल्लीत स्वतःला जाळून घेतलं. याच्या विरोधात, मंडलच्या विरोधात यांनी कमंडल यात्रा सुरू केली, देशभरची रथयात्रा काढली अडवाणींनी. आणि पहिल्यांदा या देशातल्या सेक्युलरिझमवरचा तो हल्ला होता. या हिंदू आणि मुसलमानांमध्ये द्वेष पसरवायला त्या कमंडल यात्रेने सुरुवात झाली, रथयात्रेने. यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला. रथयात्रा ज्या वेळेला अडवली त्यावेळेला यांनी व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढला. पण रथयात्रा अडवण्याच्या 1 वर्ष आधी काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. जगमोहन हा RSSचा अतिशय प्राणप्रिय असलेला माणूस हा तिथं राज्यपाल होता. आणि जगमोहनच्या काळामध्ये, राष्ट्रपती राजवट असतानाच्या काळात, व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना, मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री असताना आणि भाजपचा पाठिंबा असताना केंद्र सरकारला, काश्मीरमधून पंडितांचं पलायन झालं. हे काहीही संबंध नसताना काँग्रेसला दोष देतात. काँग्रेसचं सरकार ना काश्मीरमध्ये होतं, ना केंद्रात होतं, कुठेही नव्हतं. काँग्रेस विरोधी पक्षात होती. पंडितांचं पलायन झालं त्यावेळेला व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते वाजपेयींच्या पाठिंब्यावर. आणि RSSचे प्राणप्रिय जगमोहन हे तिथले राज्यपाल होते. नंतर मनमोहन सिंगांचं सरकार आलं. यांनी आर्थिक उदारीकरणाला विरोध केला. यांनी आधार कार्ड आणलं, त्याला विरोध केला. यांनी NREGA रोजगार हमी योजना आणली, त्याला विरोध केला. यांनी राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू फूड या 3ही गोष्टींना विरोध केला संसदेमध्ये. अमेरिकेबरोबर भारताने जो न्यूक्लिअर डील केलं, 123 ॲग्रीमेंट, ते 123 ॲग्रीमेंट का म्हणतात हेही या बावळटांना माहीत नाही आहे. म्हणून मुद्दाम सांगतो, अमेरिकेचा जो न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन ॲक्ट आहे, त्या न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन ॲक्टमधलं कलम 123, 123, ज्याद्वारे अमेरिका असा आण्विक सहकार्याचा करार करते आणि त्या सहकार्य करणाऱ्या देशाला जगातून कुठूनही युरेनियम विकत घेता येईल अशी परवानगी देते, तो फक्त भारताबरोबर अमेरिकेने केला. त्याच्या विरोधात यांनी अविश्वास प्रस्ताव आणला संसदेमध्ये न्यूक्लिअर डीलच्या विरोधात. नंतर यांचं सरकार आलं. यांनी सर्वात पहिल्यांदा, म्हणजे मोदीची पहिली घटना दुरुस्ती 99वी संविधानाची, ज्यात ज्युडिशियल कमिशननी अपॉइंटमेंट करण्यासाठी, म्हणजे जजेसच्या अपॉइंटमेंट करण्यासाठी एक आयोग आणण्याचा यांनी घटना दुरुस्ती केली, ती सर्वोच्च न्यायालयानेच फेटाळून लावली. मोदींनी आणलेली पहिली घटना दुरुस्ती ही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हे सगळं झालं. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये लँड ॲक्विजिशन बिलमधल्या अमेंडमेंट केल्या, बाजारभावापेक्षा 5 पट मोबदला दिला तरच शेतकऱ्याची जमीन घेता येईल, हा कायदा केला, त्यालाही यांनी विरोध केला. फॉरेस्ट ॲक्ट आणला होता, त्यालाही यांनी विरोध केला होता. अगदी आत्ता म्हणजे मोदी पंतप्रधान बनल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सबरीमाला मंदिरामध्ये केरळातल्या महिलांना प्रवेश द्यावा असं बोलले, तर त्याही वेळेला यांनी विरोध केला. महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश मिळू नये म्हणून भाजप आणि RSSनी केरळमध्ये आंदोलनं केली. हे लक्षात घ्या. या देशाच्या निर्माणामधले हे जे सगळे टप्पे झाले, स्टार्ट टू एंड सांगितले, स्वातंत्र्यापासून, संविधानापासून, मतदार यादीपासून, पंचशील धोरणापासून, प्लॅनिंग कमिशन पासून, ते आत्ता अगदी सबरीमाला टेम्पल पर्यंतच्या या प्रत्येक गोष्टीला RSSने विरोध केलेला आहे. देश निर्माणामध्ये यांचं 0 योगदान आहे, 0. आणि म्हणून अशा या देशविघातक संघटनेच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनी रस्त्यावरती उतरून जो विरोध दर्शवला, स्वागत आहे त्याबद्दल, त्यांचं अभिनंदन त्यांचे आणि अत्यंत आभार. नुसतं त्यांनी ते केलं नाही, त्या विरोधात काढलेल्या मोर्चामध्ये
वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव आणि त्यांची पत्नी हे सुद्धा सहभागी झाले. त्या शमीभा पाटील म्हणून ज्या आहेत त्याही त्याच्यात सामील झाल्या. खूप जण त्या ह्याच्यात सामील झाले त्या मिरवणुकीत आणि लाखोचा तो मोर्चा होता. आबाल वृद्धांनी रस्त्यावरती येऊन काढला होता आणि हे होणं गरजेचंच होतं. आणि आता हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात झालं पाहिजे. यांची 100री अशीच साजरी झाली पाहिजे. यांना विरोध करून अतिशय मनपूर्वक वंचित बहुजन आघाडीचे आभार आणि अभिनंदन. हे केल्याबद्दल, हे करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल आणि हे करून दाखवल्याबद्दल. नुसतं घोषणा नाही केली, करून दाखवलं. याबद्दल अगदी मनपूर्वक पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आत्ताच्या या भागामध्ये इतकंच. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. डाउनलोड करून घ्या, याच्या क्लिप्स करा, त्या व्हायरल करा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आता हे 100वे वर्ष असंच वर्षभर या चड्डीवाल्यांच्या विरोधामध्ये आपल्याला उपयोगात आणायचं आहे. या अत्यंत असमानतेची पूजा करणाऱ्या संघटनेच्या विरोधामध्ये हे वर्ष आपल्याला संघर्ष करायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा. जितके जण लाईक करतील तितकं यूट्यूब सुद्धा याला प्रमोट करेल. अनेक जण, हजारो जण प्रत्येक व्हिडिओ बघत असतात, पण प्रत्येक जण सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे माझी ती पण विनंती आहे की प्रत्येक जणांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला हा संदेश येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला नेता येऊ शकेल. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.